सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. प्रियाज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. माझ्या मातंग समाज बांधवांनी कृपया करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे जे विद्रुपीकरण चालू आहे ते थांबवावे. कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ स्वरूपातील फोटो उपलब्ध असताना AI जनरेटेड आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेमध्ये फोटो एडिट करून हसू करून घेऊ नये. कारण की तुम्ही एखादा फोटो तसा एडिट केला की त्यावर कित्येक लोक हसताना दिसतात आणि त्याचवेळी मलाही खूप वाईट वाटते की अशा पोस्टमुळे लोक अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोवर हसत असतात. मातंग समाज बांधवांनो, तुम्हाला म्हणजे मी मोजक्याच लोकांना उद्देशून सांगू इच्छिते की आम्ही नेहमीच तुमचा उल्लेख मातंग बांधव म्हणून करतो, परंतु तुम्ही स्वतःला मांग म्हणून घेता आणि त्या जातीचा फाजील गर्व करता. आणि जर समजा त्या जातीचे नाव घेऊन तुम्हाला हाक मारली तर वाईट वाटेल ना. तुम्ही एकदा विचार करून बघा की तुमचे गायक पण गाणे कसे काढतात. मांग बाई मी मांग, जातीचा पिठला पांग, मी मांग आणि जातीवाद्यांच्या नानाची टांग, आता मांग म्हणजे कॉलर टाईट, असे कितीतरी गाणे आहेत ज्यात ताल नाही आणि सूरही नाही, परंतु जातीचीच अवहेलना केलेली आहे आणि तुम्ही तेच मिटक्या मारत ऐकता. महार जातीचा उल्लेख किंवा गर्व बाळगून कोणी काही गाणे लिहिले तरी आम्ही त्यावरही बोलतो आणि तुमच्यावरही बोलतो. त्यावेळी ते बोलणे काळजीपोटी असते, परंतु तुम्ही स्वतः हसू करून घेत आहात. आणि वाईट खरे तेव्हा वाटते ज्यावेळी त्या गाण्यांवरती अण्णाभाऊ साठे यांचे फोटो वापरले जातात. आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, महाकवी वामनदादा कर्डक यांच्याही विचारांना किंवा त्यांनाही आम्ही मानतो. त्याचसोबत जर कोणाला मानत असेल तर ते आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तर यावरून तुम्हाला हे कळायला हवे की आम्ही सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य क्षेत्रातील आणि त्यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाची जाण ठेवून त्यांचा आम्ही आदर करतो. त्यामुळे असे समजू नका की मी हे सगळं मुद्दाम बोलत आहे. आजही असं वाटते की दोन समाजामध्ये जो गैरसमज निर्माण झाला किंवा निर्माण केला गेलाय तर तो दूर व्हावा अशी माझी भूमिका आहे आणि तशीच तुमचीही असावी अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या भाषणामध्ये 1 जानेवारी 1938 रोजी सोलापूरला जेव्हा मातंग समाजाची एक परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती, तर त्यावेळी बाबासाहेब त्यांच्या भाषणामध्ये बोलले होते की आपल्यातील जातीभेद दूर केल्याशिवाय आपला भाग्योदय होणार नाही. आणि हे वाक्य बाबासाहेबांनी हे वाक्य मातंग परिषदेमध्ये बोललेलं हे वाक्य बाबासाहेबांचं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे भाग 2 मध्ये तुम्हाला ते हे वाक्य मिळेल. तर आज ते खरं होताना दिसतंय की जातीभेद दूर केल्याशिवाय आपला भाग्योदय होणार नाही आणि दोन समाज जे एकमेकांचे बांधव आहेत ते एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आज. तर कृपया करून हे गैरसमज दूर करा आणि षडयंत्राला बळी पडू नका. धन्यवाद. जय भीम नमो बुद्धाय.